संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात भाजपनं जोरदार मुसंडी मारत आपला गड कायम ठेवला। 151 पैकी 108 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेसला अवघ्या 29 जागांवरच समाधान मानावं लागलं। या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत नागपूरचे शहर काँग्रेस अध्यक्ष आणि माजी महापौर विकास ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सरिता, भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे, मात्र इतकं सगळं असलं तरी आता या सगळ्या काँग्रेसचा जो पराभव झाला याची जबाबदारी स्वीकारत शहराध्यक्षांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय। या सगळ्या संदर्भातले काय अपडेट आहेत? खरं पाहिलं तर नागपूरमध्ये ज्या पद्धतीची निवडणुकीचे निकाल आलेले आहेत त्यावरून आपल्याला 2-3 अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी समोर येतात त्यापैकी एक हे आहे की काँग्रेस ही नागपूरमध्ये जवळजवळ संपवण्यात आलेली आहे। आता काँग्रेसमध्ये एक वेगळं युद्ध सुरू झालेलं आहे, आंतरिक युद्ध ह्याला म्हणता येईल, आणि ते म्हणजे काँग्रेसला कोणी संपवली। काल आपण बघितलं विकास ठाकरे यांनी राजीनामा दिला, मात्र त्यांनी राजीनामा हा फक्त ह्या पराभवाची जबाबदारी घेऊन दिलेला नाही, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं काही एक विशिष्ट गट काँग्रेसला पाडायला कामाला लागलेला आहे तो गट जोपर्यंत असंच काम करेल, जोपर्यंत त्या गटाच्या विरोधात काही पावलं उचलल्या जाणार नाही तोपर्यंत त्यांना काम करणं शक्य नाही, काँग्रेसला पुढे नेणं शक्य नाही। त्यामुळे त्यांनी जबाबदारी ही तसं पाहिलं तर दुसऱ्या गटावर टाकलेली आहे आणि त्यामुळे मी काँग्रेसचा एक सैनिक म्हणून नक्कीच काम करत राहीन, मात्र शहर अध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे। नितीन राऊत यांनी कालच एक पत्र लगेच काढलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की नागपूरमध्ये विलास मुत्तेमवार आणि विकास ठाकरे हा एक गट आणि दुसरीकडे सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, इतरत्र सुनील केदार अशी सर्व मंडळी ही एका बाजूला आहेत आणि या सर्वांनीच आता पुढे येऊन आपापला निषेध दुसऱ्या गटावर या दारुण पराभवाचा जबाबदारी टाकण्याचा एक पाऊल या सर्वांनी उचललेलं आहे। त्यामुळे आता खरं तर शॉकमध्ये काँग्रेस आहे, कारण इतक्या कमी जागा मिळतील असं काँग्रेसला या आंतरिक युद्धामुळे सुद्धा वाटलं नव्हतं। आता हा जो हे जे सगळं युद्ध आहे हे आता पुढे कसं जातं, शाईफेक प्रकरणात आता तरी कारवाई होते का, कारण ह्यावरही कारवाई विकास ठाकरे यांनी आता कालच्या आपल्या पत्रामध्ये मागितली आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये पुढे काय होतं हे बघण्यासारखं राहील। त्याचबरोबर दीपक, एक अत्यंत महत्त्वाची नोंद मला करावीशी वाटते ती म्हणजे विदर्भाच्या मुद्द्यावर विदर्भाच्या पक्षांशी निगडीत असलेली लोक, श्रीहरी अणेंशी निगडीत असलेली लोक ही सुद्धा निवडणुकीत उतरली होती आणि ह्यापैकी कोणालाही यश आलेलं नाहीये। त्यामुळे परत एकदा विकास आणि वेगळं राज्य ह्याच्यामध्ये जर का फाईट आली तर विदर्भाच्या लोकांनी परत एकदा विकासाला कौल दिलेला आहे असं म्हणावं लागेल। वेगळा विदर्भ होऊनच विकास होईल ही धारणा घेऊन जे लोक निवडणुकीला पुढे जात आहेत त्यांना ह्यावेळेलाही मत मिळालेलं नाहीये, खातं सुद्धा ते उघडू शकलेले नाहीये। अत्यंत दारुण असा पराभव हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सुद्धा झालेला आहे। शिवसेनेचं मुंबईवर जे काही कॉन्सन्ट्रेशन होतं ते जर का लक्षात घेतलं तर असं चित्र निर्माण झालेलं आहे की मुंबईमध्ये शिवसेनेला काय मिळालं काय नाही हा तर वेगळ्या एका डिबेटचा भाग आहे, मात्र नागपुरातून शिवसेनेनं स्वतःच संपवलं अशी स्थिती निर्माण झालेली आहे। अवघे 2 नगरसेवक शिवसेनेसारख्या पक्षाचे नागपुरात आलेले आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा फक्त 1 नगरसेवक हा निवडून आलेला आहे। सरिता, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीनंतर।